पुणे महानगरपालिकेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसावर आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 16 मध्ये निवडणुकीची चुरस पाहायला मिळते आहे. यात बलाढ्य पक्ष आपापल्या पद्धतीने विकासाचे आमिष देऊन नागरिकांना वळवण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आज या ठिकाणी आहेत. जाणून घेऊया. नलिनीताई विजय मोरे आपल्यासोबत आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं उभे आहेत. ताई काय सांगाल? काय आपण विकासाचा रोड मॅप घेऊन या निवडणुकीच्या रणांगणात आहात? नमस्कार. खरं तर आता गेली 25 ते 30 वर्षापासून आम्ही या भागामध्ये सामाजिक कार्य करत आहोत. आणि या भागामध्ये आम्हाला माहिती आहे की या भागामधल्या समस्या काय आहेत. जसे की आपण पाहतात ह्या भागाची ट्रॅफिक समस्या आहे. तसंच कचऱ्याची समस्या आहे. त्याच्यानंतर पाण्याची समस्या आहे. अजून ह्या भागातले जे स्कूल आहेत, ते तिथे मुलांना शिक्षणासाठी म्हणजे जे खेळण्यासाठी जे ग्राउंड आहेत, ते ग्राउंडची दुरावस्था आहे. तिथले टॉयलेट स्वच्छ नाहीयेत. या परिसरातले पण टॉयलेट जे शौचालय आहेत, ते स्वच्छ नाहीयेत. म्हणजे एकूणच जर पाहिलं प्रभागामध्ये तर भरपूर समस्यांचं हे आहे. तर आपण जर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलो, तर प्रामुख्याने या ज्या समस्या आहेत, त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळेल. त्याच्यानंतर नागरिकांना सर्व सोयी-सुविधा मिळतील. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं ह्या भागामध्ये, तर इथे एक महानगरपालिकेचं एक सुसज्ज असं चांगलं हॉस्पिटलची गरज आहे. कारण आम्ही गेले 3-4 वर्ष हॉस्पिटल चालवतोय. तर त्या ठिकाणी आपल्याला असं आढळून येतं, की खूप गोरगरीब लोकं तिथे येतायत. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे, ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत. असे त्या ठिकाणी येतायत आणि आम्हाला हे करतायत, विनवणी करतायत, की आम्हाला थोडेसे उपचार आहेत किंवा गोळ्या औषधं आहेत, आम्हाला मुफ्त द्या किंवा आम्हाला सवलतीच्या दरात द्या. आपण सवलतीच्या दरात देतोही. परंतु आपण आज जर पाहिलं तर आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहोत. तर आणि सगळ्यांची जी गरज आहे ती आपण पूर्ण करू शकत नाहीये. तर महानगरपालिकेच्या माध्यमातून माझा असा विचार आहे की या भागामध्ये सुसज्ज असं महानगरपालिकेचं हॉस्पिटल सर्वांसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच बाकीच्या ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण ज्या रणांगणात लढत आहात, त्या रणांगणात खूप बलाढ्य पक्ष देखील लढत आहेत. त्यांना एक आव्हान म्हणून आपण मतदारांना काय सांगणार आहात? मतदारांनी पक्ष किंवा कोण बलाढ्य आणि कोण कमजोर हे न पाहता जे काम करणारे आहेत, जे आजपर्यंत गेली 25-30 वर्षापासून समाजाच्या ज्या गरजा आहेत, ज्या समस्या आहेत, त्या ओळखतात ते आणि त्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशांना संधी द्यायला पाहिजे, असं मला वाटतं. एक मतदारांना आपण काय आव्हान करणार आहात आणि काय विनंती करणार आहात, की नेमका विकास कशाला म्हणतात हे देखील आपण याच माध्यमातून समजावून सांगणार आहात का? हो. आता नेमका विकास म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत, ज्या समस्या आहेत आपल्या भागातल्या, त्या पूर्णपणे सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. आज जर पाहिलं आपण तर काही वस्त्यांमध्ये, काही भागांमध्ये लोकांना पिण्याचं पाणीही स्वच्छ नाहीये. पिण्याच्या पाण्यामध्ये अक्षरशः ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन जातंय. तिथले ड्रेनेज कायम फुल असतात. कचऱ्याचा तर एवढा मोठा प्रश्न आहे या भागामध्ये. आणि आरोग्याचे प्रश्न आहेत. बाकी भरपूर समस्या आहेत त्या भागामध्ये. रोजगारीचाही प्रश्न आहे. तर हे जे प्रश्न आहेत नागरिकांचे हे सॉल्व्ह झाले पाहिजेत. आपल्या ह्या ज्या भागातल्या ज्या समस्या आहेत आणि सोयी-सुविधा म्हणजे नागरिकांना मिळण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते, की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पल्लवीताई सुरसे, अ गटामधून, ब गटामधून मी नलिनी विजय मोरे, तसेच क गटामधून नितीन गावडे आणि ड गटामधून विजय भाऊ देशमुख असे उमेदवार आहोत. तर सर्वांनी आम्हाला मतदान करून आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, एवढीच माझी विनंती आहे. नक्कीच विविध प्रश्न या प्रभागामध्ये प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाला आम्ही जवळून बघितलं आहे आणि त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही या निवडणुकीत लढतो आहोत. तरी सर्व मतदारांनी, मतदात्यांनी आम्हाला विजयी करा आणि खरंच विकास कशाला म्हणतात, कारण तळागाळात जाऊन आम्ही सर्वसामान्यांपर्यंत जाऊन त्यांच्या वेदना पाहिलेल्या आहे, म्हणून आम्ही या निवडणुकीत उभे आहोत. आम्हाला विजयी करा आणि सर्वांगीण विकास करून घ्या, याच भूमिकेत आपणाशी बोलताना आता उभाटा गटाचे दोन्ही उमेदवार बोललेले आहेत.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.